संसदेचं सभागृह असो की मग निवडणुकीचं मैदान, एका उद्योगपतीचं नाव सतत केंद्रस्थानी असतं, ते म्हणजे गौतम अदानी यांचं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीतही अदानी वादाची एंट्री झाली आणि प्रचाराचा शेवटचा दिवस तर अदानी नेमके कुणाचे यावरून गाजला. खरोखर अदानींची भरभराट मोदींच्या काळातच झाली की काँग्रेसच्या सरकारचीही अदानींना साथ मिळाली आणि या मुद्द्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कितपत प्रभाव पडणार पाहूयात आजच्या राजकीय शोले मधला स्पेशल रिपोर्ट. एक है तो सेफ है, अदानी जी सेफ है. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यातली ही चढाओढ कशासाठी? तर उद्योगपती गौतम अदानी नेमके कुणाचे हे दाखवून देण्यासाठी. भाजपच्या एक है तो सेफ हेच्या नाऱ्याला उत्तर देण्यासाठी राहुल गांधींनी शेवटच्या क्षणी ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं. नेमकं सेफ कोण आहे हे दाखवण्यासाठी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत चक्क सेफ्टी लॉकर आणला आणि त्यातून बाहेर काढला पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानींचा फोटो. एक है तो सेफ है, एक कौन है? एक नरेंद्र मोदी जी हैं, अदानी जी हैं, अमित शाह जी हैं. सेफ है तो कौन सेफ है? अदानी जी सेफ हैं. कष्ट किसको होगा? धारावी की जनता को होगा. नुकसान किसका होगा? धारावी की जनता को होगा. राहुल गांधींच्या लॉकर बॉम्बला उत्तर देण्यासाठी भाजपनेही तातडीने पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते विनोद तावडेंनी गौतम अदानींचे काँग्रेस नेत्यांसोबतचा फोटो अल्बमच बाहेर काढला. ये देखिए, एक है तो सेफ है, देख लीजिए. और ये स्ट्रैटेजी का लक्ष्य है. देखिए, एक है तो सेफ है, धारावी का मैप है. ये भी दिखा दीजिए, दूसरा पोस्टर दीजिए. ये एक लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है. ये आप देखिए, हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं. एक है तो सेफ है. आता असे जर फोटो काढायचे तर अडानी आणि रॉबर्ट वड्रा यांचे प्रियांकांचे मिस्टर गेहलोत साहेबांबरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री असतानाचे शशी थरूर आणि आता तेलंगणाच्या निवडणुकीनंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत केलेले करार दाखवतानाचे हरियाणाचे मुख्यमंत्री हरियाणामध्ये त्यांचं सरकार असताना 14च्या आधी त्यावेळी त्यांनी आणलेले तिथले प्रोजेक्ट. असं अडानी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे. म्हणजे अडानीची खरी ग्रोथ 2014च्या आधी झाली. सगळ्यात पहिल्यांदा चिमणभाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला 10 पैसे स्क्वेअर मीटरवर. ज्यावेळी अडानींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली, की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला. मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीवर कोरडे ओढणाऱ्या राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी तावडेंनी अदानींचे सर्वपक्षीय संबंध कसे होते याची जंत्रीच वाचून दाखवली. 1993 मध्ये गुजरातमधल्या काँग्रेसच्या चिमणभाई पटेल सरकारने अदानींना सर्वात आधी मुंद्रा बंदराचं कंत्राट केवळ 10 पैसे प्रति स्क्वेअर मीटरने दिलं. 2016 मध्ये शिरोमणी अकाली दलाच्या सुखबीर सिंग बादल सरकारने 100 मेगावॅटचा पंजाबमधला भटिंडा सोलर प्रकल्प दिला. 2021 मध्ये महाविकास आघाडीच्या काळात अदानींनी दिघी पोर्टचं अधिग्रहण केलं. काँग्रेस सरकारचा तेलंगणामध्ये अदानींसोबतचा 12,400 कोटींचा करार पाहायला मिळाला. त्याशिवाय राजस्थानमधल्या काँग्रेसच्या तत्कालीन अशोक गेहलोत सरकारनेही अदानींशी कोट्यवधींचे करार केल्याचा आरोप तावडेंनी केलाय.
पण अदानी समूहाने 2019 मध्ये देशातल्या 6 विमानतळांचं आधुनिकीकरण आणि त्याच्या ऑपरेशनचं कंत्राट मिळवलं आणि अदानी आणि मोदींच्या मैत्रीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मुंबईतल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर अदानींना मिळालंय. त्यावरून रान उठवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या आवाजात राहुल गांधींनीही आवाज मिळवला. त्यावर विनोद तावडेंनी राहुल गांधींना सवाल केलाय. ये जो जमीन है, जो लोग धारावी में रहते हैं उनकी ज़मीन है, वो उस पे सालों से रह रहे हैं, वहाँ पे वो काम करते हैं, स्मॉल और मीडियम बिजनेसेस का हब है. धारावी को कन्वर्ट करने में दूसरी भी इश्यूज हैं. मैंग्रोव्स की जो ज़मीन है वो छीनी जा रही है. यहाँ पे बाढ़ आती है, ज़्यादा आएगी, लोगों को नुकसान होगा और पूरा का पूरा काम एक व्यक्ति की मदद करने के लिए है. दैट इज आवर ऑब्जेक्शन. अडाणी तर तुम्हीच आणले होते. खरं म्हणजे त्यांच्याबरोबर सेकलिंगचे अबुधाबीची कंपनी ज्या तिथल्या शेखचा हिस्सा आहे त्यांना मिळालं नाही म्हणून राहुल गांधींना चिंता आहे का? एक है तो सेफ है, इनके दिमाग में शेख है असं आम्ही म्हणायचं का? एक है तो सेफ है, धारावी के लिए इनके दिमाग में शेख है असं चित्र आम्ही पुढे आणायचं का? अजित पवारांच्या एका मुलाखतीवरून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अदानींची एंट्री झाली. 2019च्या पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांना टार्गेट करताना अजितदादांचा बाण भाजपला लागला आणि प्रचार संपता संपता अदानींचा मुद्दा अजेंड्यावर आला. अदानी कुणाचे हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भाजप दोघांनीही केलाय. एक है तो सेफ हेचा संघर्ष अदानींपर्यंत येऊन पोहोचलाय. पण निवडणुकीत कुणाला सेफ करायचं आणि कुणाला अनसेफ हे मात्र मतदारच ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. ठाकरे. महाराष्ट्रातलं राजकारण नेहमीच या नावाभोवती फिरतं. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोन नावं राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चिली जातात. पण याच दोन भावांमधला सुप्त संघर्षही कायम चर्चेचा विषय राहिलाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांना थेट गद्दार असं म्हणत वर्मावरच घाव घातला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंमधल्या संघर्षाचा आणखी एक अंक पाहूयात या खास रिपोर्टमधून. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले. त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे. एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस. ठाकरेंची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसल्यात ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीने. संपूर्ण प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वर्मावर घाव घातला. गद्दारीवरून शिंदेंवरती प्रहार करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच राज ठाकरे यांनी गद्दार ठरवलंय. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले. त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे. एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस. शिवसेनेतल्या बंडाला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवलं. शिवसेनेमध्ये पहिलं बंड करणाऱ्या आणि बाळासाहेबांना नडणाऱ्या भुजबळांनाच उद्धव ठाकरेंनी कसं जवळ केलं यावरून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 2019ची निवडणूक आपण विचार करून बघा. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले.
त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, सुनबाई घरामध्ये येते, थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू यायचे. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस. 1992-93च्या दंगलीमध्ये सामना वर्तमानपत्रात प्रक्षोभक संपादकीय लिहिल्याचा गंभीर आरोप बाळासाहेबांवरती ठेवण्यात आला होता. हे प्रकरण थंड बस्त्यात गेलं होतं. पण गृहमंत्री झाल्यावरती भुजबळांनी ही फाईल ओपन केली आणि पोलिसांना बाळासाहेबांना अटक करण्याचे आदेश दिले. 25 जुलै 2000 रोजी 500 पोलिसांचा ताफा मातोश्रीवर धडकला आणि बाळासाहेबांना अटक करून भोईवाडा कोर्टामध्ये नेण्यात आलं. इतकं सगळं होऊनही ठाकरे आणि भुजबळांमध्ये कटुता राहिली नाही. बाळासाहेब आजारी असताना भुजबळांना त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडण्यात आले होते. भुजबळांना माफ करणारे उद्धव ठाकरे राणे आणि शिंदेंचं बंड मात्र विसरायला तयार नाहीयेत. गद्दारांबाबतची ठाकरेंची ही कथित दुटप्पी भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय. पण राज ठाकरेंचं नाव घेणं टाळत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्यांना टोला लगावला. आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुणसे. नाही, गुणसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा. पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुणसे साथ देणार. बघा काय झालंय, गुणसे प्रमुखांवर आम्ही कधी बोलत नाही. गुजरात नवनिर्माण सेना आता अशा परिस्थितीत आहे, मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, आम्ही आमच्या मर्यादा पाळतो. मनसेची परिस्थिती आता अशी आहे की मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी गुणसे झाली आहे. ज्या मनसेनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला, ज्या मोदी साहेबांच्या भाजपानी 5 लाख नोकऱ्या इकडच्या मराठी माणसांच्या गुजरातला नेल्या, ज्या मोदी साहेबांनी उद्योगधंदे गुजरातला नेले, त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी याच निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या वेळेला त्यांचं सारथ्य केल्याची आठवण सुद्धा काढली होती. दरम्यान याच गद्दारीच्या मुद्द्यावरून शेवटच्या दिवशी फेसबुक लाईव्ह वरून उद्धव ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन केलं. पक्षफुटीच्या भावनिक लाटेचा जोर विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत कायम राहणार हा सुद्धा प्रश्नच आहे. त्या लाटेचा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ नये यासाठी राज ठाकरेंनी गद्दारीचा मुद्दा उकरून काढलाय. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, पण तुर्तास दोन्ही ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे, आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या निमित्तानं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. ठाकरेंमधला हा वाद न संपणार आहे. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आत्ताच काहीही सांगू शकत नाही अशा कॅटेगरीमधला आहे. आता या दोन ठाकरेंचं काय होणार, महाराष्ट्राचं काय होणार, तुमचं आमचं काय होणार, हे सगळं अगदी परवा होणाऱ्या मतदानात ठरणार आहे. शेवटी निर्णय तुमचाच. असो, आजच्या राजकीय शोलेमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.